भाजपनं आजपासून देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 23 मे पर्यंत देशभरातल्या विविध भागांमध्ये 10 दिवसांची ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या रॅलीचा उद्देश ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करणं आणि दहशतवादाविरोधात देशाची वचनबद्धता प्रदर्शित करणं हा आहे। 11 दिवस देशभरामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी 13, 14, 15 3 दिवस मंडळाच्या स्तरापर्यंत म्हणजे 1280 जे आमचे मंडळ आहेत, आमचे जे 80 जिल्हे आहेत संघटनात्मक, या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी सैनिकांनी जे काही कार्य या ठिकाणी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे देशाकरता, खऱ्या अर्थाने काही सैनिक मारलेही गेले आहेत, त्यामुळं शहीद झाले आहेत। त्या ठिकाणी त्या दहशतवाद्याच्या याच्यामध्ये या युद्धामध्ये काही आमचे सैनिक हे शहीद झाले आहेत। त्या शहीदांना श्रद्धांजली आणि या देशामध्ये संपूर्ण सैनिकाच्या पाठीशी भारत देश आहे, याकरता तिरंगा यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। तिरंगा यात्रा काढून चालणार नाही, त्यांना ट्रम्पचा झेंडा हातामध्ये घ्यावा लागेल अमेरिकेचा। त्यांनी तिरंग्याचा अपमान केलाय। भारतीय जनता पक्षानं डोनाल्ड ट्रम्प पुढे शरणागती पत्करली, त्याच्यामुळे त्यांना आता यापुढे गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्या लागतील। गावागावात डोनाल्ड जत्रा काय, आम्ही या डोनाल्ड जत्रेला चाललोय आणि अमेरिकेचा झेंडा घेऊन त्यांना फिरावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।